सर्वप्रथम तुम्हाला हे ई ज्योती हे 5 अल्फाबेट ध्यानात ठेवायचे. ई, जे, ओ, टी आणि वाय. ई ज्योती. आता हे ई ज्योती काय आहे बघा. वरती मी 5 चे समूह लिहिलेले आहेत. ए पासून वाय पर्यंत. तर शेवटचा अल्फाबेट आहे बघा. पहिल्या 5च्या गटामधलं शेवटचं, दुसऱ्या 5च्या गटामधलं शेवटचं जे, तिसऱ्या मधलं ओ, चौथ्या मधलं टी आणि 5व्या मधलं वाय. हे ई ज्योती ध्यानातच राहिलं पाहिजे तुमच्या. ईचा क्रमांक 5, जेचा क्रमांक 10, ओचा क्रमांक 15, टीचा क्रमांक 20 आणि वायचा क्रमांक 25. ओके, लक्षात राहिलं पाहिजे हे सगळं तुमच्या. तर ई ज्योतीपर्यंत आलो होतो आपण. तर आपण बघितलंय की शेवटचं 5-5च्या गटातलं शेवटचं अक्षर आहे. इथे आपण आता दुसरे बाकीचे बघूयात. आता यामधलं ई माहित आहे आपल्याला. ई किती नंबर? 5. जे माहित आहे आपल्याला 10. त्यानंतर ओ माहित आहे आपल्याला 15. टी 20. T20 क्रिकेट माहित आहे ना तुम्हाला? हा 20 नंबर आहे आणि वाय 25 नंबर आहे. हे तुम्हाला आता ध्यानात ठेवलं तुम्ही ई ज्योतीवरून. पहिले ए पासून तर ई पर्यंतचे लेटर ध्यानात ठेवणं सोपं आहे. कारण आपण बऱ्याच वेळा ए पासून ई पर्यंत तर लिहितच असतो. त्यामुळे याला काही वेगळी ट्रिकची गरज नाहीये. 1, 2, 3, 4 अँड 5. इथून पुढे ट्रिक्स ध्यानात ठेवायच्या. नीट लिहून घ्या. बघा, एफ मी इथे एफच्या खाली अंडरलाईन केली आहे. त्याच्या खाली पुन्हा एफ लिहिलाय. का बरं लिहिलाय बघा. एफचा नंबर 6 आहे बघा. ईचा 5. तर मी जर याला खालून जॉईन केलं तर बघा 6 दिसतो एफ. आता तुमच्या ध्यानात राहील एफ इज इक्वल टू 6. आता बघा जी. जी इथे कसा लिहिलाय बघा 7. जी कसा लिहिलाय? इथे जर आपण 7 काढला त्याच्या, सी लिहून 7 काढला तर त्याचा काय होतो? जी. म्हणून जी ध्यानात ठेवायचा, जीचा क्रमांक 7. आता एच बघा, एच इथे वरती दिसतोय. मी परत खाली लिहिलाय. बघा एचचा 8 होतो तयार. दोन्हीकडून वरतून आणि खालतून जर त्याला सील केलं तर त्याचा 8 तयार होतो. आता लक्षात राहील, एफ ला खालून पॅक केलं की त्याचा 6 होतो. जी ला खालून पॅक केलं की त्याचा 7 होतो. एच ला वरतून आणि खालून पॅक केलं की त्याचा 8 होतो. आता आय बघा, आय ला वरतून फक्त असं गोल केलं की त्याचा 9 होतो. जे 10 आपण ई ज्योती मधलं पाठ केलंय. आता के 11 कसं ध्यानात ठेवायचं? के 11 तुम्हाला पूर्वी IPL ची टीम माहित होती, किंग्ज 11 पंजाब. त्यावरनं ध्यानात ठेवा, किंग्ज 11, के 11 ध्यानात ठेवायचं. किंग्ज 11 पंजाबच्या नावावरून. 11 राजाची 11 लोक. त्यानंतर L12 राहीम. राहीम माहित आहे ना तुम्हाला? राहीम यमक. L12 यावरून हे एल ध्यानात ठेवायचं. L12. आता यम बघा, यम. यम जर आपण अँटी क्लॉकवाईज टर्न केला तर तो असा होतो बघा. क्लॉकवाईज टर्न केला तर तो असा होतो. आणि त्याच्या पुढे 1 लिहिला 13. यमला तुम्ही क्लॉकवाईज टर्न करा आणि त्याच्या पुढे 1 लिहा 13 होतो. आता N फॉर 14 कसा ध्यानात ठेवायचा? 14 नोव्हेंबर माहिती आहे ना तुम्हाला? बालदिन असतो, तुमचा आवडता दिवस, लहान मुलांचा दिवस. N 14 नोव्हेंबर वरून ध्यानात ठेवायचा. N फॉर 14. ई ज्योतीमध्ये आपण O15 ध्यानात ठेवलाय. आता पी बघा, पी ची वॉटर इमेज तयार केली आपण. तुम्ही वॉटर इमेज शिकलाय. वॉटर इमेज तयार केली. ती कशी दिसते? 6 सारखी. आणि त्याच्या पुढे 1 लिहिलं 16. आता हे ध्यानात ठेवायचं. F इज इक्वल टू 6 आणि P इज इक्वल टू 16, 16. Q परत बघा, O च्या मध्ये 7 लिहिला की त्याचा Q तयार होतो. जसं C मध्ये 7 लिहिला की काय तयार होतो? G. तसा O मध्ये 7 लिहिला की त्याचा Q तयार होतो. आणि त्याच्या पुढे 1 लिहिला 17. आता R बघा, R. R ला खालून सील केलं की त्याचा 8 होतो. त्याच्या पुढे 1 लिहिला की 18. R ला खालून सील केलं की त्याचा 8 होतो. त्याच्या पुढे 1 लिहिला 18. आता यस बघा, यस. आता यसला फक्त असं केलं की त्याचा 9 तयार होतो. त्याच्या पुढे 1 लिहिला की 19. बघा यसला कसा केलाय मी? यस असा लिहितो ना,
फक्त हे जॉईन केले बघा 19. T20 माहित आहे, T20 क्रिकेट, आणि ज्योती मधला आहे हा यू. यू फॉर युनिक. युनिक माहित आहे ना हा शब्द, युनिक. युनिक म्हणजे एकमेव अद्वितीय, एकच ती वस्तू आहे जगामध्ये, म्हणून यू फॉर 1, त्याच्या पुढे 2 लिहिला, 21. व्ही कसं दाखवतो आपण, एखादा व्यक्ती जिंकल्यावर इलेक्शन मध्ये 2 बोटं करून दाखवते की नाही, म्हणून त्याच्या पुढे 2 लिहायचा, 22. त्यानंतर डब्ल्यू, आपण जसा यम ला क्लॉकवाईज फिरवलं होतं तसं डब्ल्यू ला अँटी क्लॉकवाईज फिरवायचं, त्याचा 3 तयार होतो, त्याच्या पुढे 2 लिहिला, 23 झाला. आणि एक्स बघा, एक्स एक्स 2 रेषांनी किती तुकडे केलेत, 1, 2, 3, 4, म्हणून याला 24 ध्यानात ठेवायचा. आणि y इज इक्वल टू 25 कुठे पाठ केलाय आपण तो, ई ज्योतीमध्ये पाठ केलाय. आणि z इज इक्वल टू 26, आपल्याला माहिती आहे लास्टचं लेटर 26. अशा पद्धतीने हे तुम्हाला पाठ करायचे, ध्यानात ठेवायचे. एकदा दोनदा रिवाइज केलं की लक्षात राहतं. 26 लेटरचे ट्रिक ध्यानात ठेवणं काही फारसं अवघड नाही.